सीमाचे लग्न होऊन 4 वर्षाचा काळ लोटला होता. तिचा पती विकास एका नामांकित कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत होता. कामाच्या स्वरूपामुळे विकास सतत विविध शहरांमध्ये प्रवास करत लागत असे. कधी 2 तर कधी 3-4 महिन्यासाठी तो घरापासून दूर असे. सुरुवातीच्या काळात सीमाला प्रचंड उदासीनता, एकांत आणि रात्रीच्या विशाल शांततेचं झगडावे लागे. तिचे घर अवाढव्य होते. मोकळ्या खोल्या, रिते कोपरे, एकांत डोंगर. परंतु कालांतराने तिने सगळ्यांची समेट करून घेतली आणि स्वतःला व्यस्त ठेवायला शिकली. एके संध्याकाळच्या सुमारास विकास फोन आला. त्याच्या आवाजात नेहमीपेक्षा एक वेगळा उत्साह होता. तो म्हणाला, सीमा, तुला खास गोष्ट सांगायची आहे. सीमाने हसत विचारले, सांग ना, काय आहे ती गोष्ट? तो म्हणाला, माझा धाकटा भाऊ रवी नवीन नोकरीसाठी आपल्या शहरात येत आहे. काही दिवस तो आपल्याकडेच राहणार आहे. सीमाने आनंदाने लगेच होकार दिला. रवी ती आधीपासूनच चांगली ओळखत होती. लग्नापूर्वीच्या काळात रवी तिची खूप चेष्टा करत असे. हीच आपली हुकुमशाह वहिनी असणार, अशा टोमण्याने तिला हसवत असे. त्याचा स्वभाव अगदी साधे, सरळ आणि प्रेमळ होता. रवीशी सीमाचे मैत्रीपूर्ण नाते होते, कारण तो तिला लग्नाआधीपासून ओळखत असे. तिच्या मनात त्याच्याबद्दल आपुलकी होती. तो एक अतिशय निरागस, बिनधास्त आणि मदतनीस तरुण होता, ज्याच्या वागण्यात कधीही कोणताही घमंड नव्हता किंवा दुरावा नव्हता. 2-3 दिवसांनी रवी आमच्या घरी आला. घरात अचानक गजबज वाढली. तो सकाळी ऑफिसला जायचा, संध्याकाळी परत आल्यावर माझ्याशी गप्पा मारायचा. कधी आम्ही दोघे चहा घेत गच्चीवर बसायचो, तर कधी माझ्यासाठी बाजारातून भाजी घेऊन यायचा. तो खूप काळजी घ्यायचा. एकदा मी थोडी आजारी पडले होते, तेव्हा त्याने मला स्वतः डॉक्टरकडे नेलं होतं. त्या दिवसानंतर विकास अजून निश्चित झाला. तो फोनवर म्हणायचा, आता रवी तुझ्यासोबत आहे म्हणून मला काळजी वाटत नाही. पण काही दिवसांनी सीमाला एक विचित्र गोष्ट जाणवू लागली. रात्री झोपताना तिला गाढ झोप यायची, इतकी की कधी कधी सकाळी उठल्यावर रात्री काय झालं तेही आठवत नसे. सुरुवातीला तिला वाटलं की कदाचित थकवा असेल, पण एके रात्री अशी घटना घडली ज्यामुळे तिच्या मनात पहिल्यांदा भीतीची सावली निर्माण झाली. त्या रात्री अचानक सीमाला झोप उघडली. घड्याळात 3 वाजले होते. तिच्या कानावर हळू आवाज येत होता, जणू कोणीतरी हॉलमध्ये चालत होतं. ती हळूच उठली. दरवाजा थोडासा उघडून बाहेर पाहिलं. हॉलमध्ये लाईट बंद होता, पण स्वयंपाकघरातून हलका प्रकाश येत होता. तिचे मन धडधडायला लागलं. ती हळू स्वयंपाकघराकडे गेली आणि तिथे पाहिलं. ते पाहून स्तब्ध झाली. रवी स्वयंपाकघरात उभा होता. त्याच्या हातात एक छोटीशी बाटली होती. तो त्या बाटलीत काहीतरी दुधाचा ग्लास मिसळत होता. सीमाने अचानक विचारलं, रवी, तू इथे काय करतोस? तो दचकला. त्याच्या हातातून चमचा खाली पडला. तो घाबरून म्हणाला, वहिनी, तुम्ही अजून जागी आहात? ती पुन्हा म्हणाली, तू सांग, तू या दुधात काय घालत होतास? तो गोंधळला. नंतर हसत म्हणाला, काही नाही, माझा व्हिटॅमिन पावडर आहे. तिला त्याचं उत्तर थोडंसं विचित्र वाटलं, पण ती काही बोलली नाही. त्या दिवसानंतर सीमाच्या मनात एक छोटीशी शंका जन्माला आली. पण खरी भीती अजून पुढे वाढणार होती, कारण काही दिवसांनी ती डॉक्टरांकडे गेली. तिला पोटदुखी जाणवत होतं, म्हणूनच ती हॉस्पिटलमध्ये गेली होती. पण चेकअप होताच डॉक्टरांनी तिला सांगितलं. ते ऐकून तिच्या पायाखालची जमीन सरकली. डॉक्टर शांत आवाजात म्हणाले, सीमा, अभिनंदन, तुम्ही गरोदर आहात. डॉक्टरांचं बोलणं ऐकून तिच्या हातातून रिपोर्ट खाली पडला, कारण तिचा नवरा विकास गेल्या 5 महिन्यापासून बाहेरगावी होता. त्या क्षणी तिच्या डोक्यात एकच नाव चमकलं, रवी. तिचा स्वतःचा धीर, पण मन म्हणत होतं, हे शक्य नाही, तो इतका वाईट असू शकत नाही. पण मग दुसरा प्रश्न उभा राहिला, जर तो नाही तर मग कोण? डॉक्टरांच्या कॅबिनमधून बाहेर पडल्यावर सीमाचे पाय जणू शून्य झाले होते. हातात रिपोर्ट होता, पण तिला फाईलमध्ये धरायलाही भीती वाटत होती. तुम्ही गरोदर आहात. डॉक्टरांचे ते शब्द ऐकून तिच्या कानातून घुमत होते. ती अजून विचार करत होती. तेव्हाच तिच्या पाठीमागून आवाज आला, वहिनी. ती एकदम दचकली. मागे वळून पाहिलं तर रवी तिच्यासमोर उभा होता. तो म्हणाला, वहिनी, तुम्ही इथे डॉक्टरांकडे काय सांगितलं? तो विचारत होता, पण सीमा क्षणभर गोंधळली. तिने पटकन रिपोर्ट पर्समध्ये ठेवला आणि म्हणाली, काही नाही, फक्त कमजोरी आहे. मग म्हणाली, पण तू काय करतोस इथे? तो म्हणाला, माझं ऑफिस इथेच बाजूला आहे. तेव्हा तिच्या डोक्यात एवढे विचार चालले होते की ती हेही विसरली की रवीचं ऑफिस तिथंच होतं. तिने त्याचं
तिच्याशी खोटं बोललं. रवी काही सेकंद तिकडेच बघत राहिला, पण जणू तिच्या चेहऱ्यावरून काहीतरी वाचण्याचा प्रयत्न करत होता. मग तो हलकाच हसला आणि म्हणाला, चला वहिनी, कॅन्टीनला जाऊ. तुम्ही काही खाल्लं नसेल ना. आम्ही हॉस्पिटल कॅन्टीनमध्ये बसलो. कॅन्टीनमध्ये खूप गर्दी नव्हती. रवीने 2 चहा आणि सँडविच ऑर्डर केला. तो नेहमीसारखा शांत दिसत होता, पण सीमाचं मन जोरजोरात धडकत होतं. तेवढ्यात रवीचा फोन वाजला. तो उठला आणि म्हणाला, वहिनी, मी जरा बाहेर जाऊन येतो. तो फोन घेऊन बाहेर गेला. काही मिनिटात सीमाला कॅन्टीनमध्ये बाहेरून आवाज येऊ लागला. तो रवीचाच आवाज होता. ती कॅन्टीनची खिडकी बाजूने बसलेली होती, त्यामुळे आवाज स्पष्ट ऐकू येत नव्हता. रवी फोनवर कोणास तरी बोलत होता. डॉक्टरांनी टेस्ट केली आहेत, आता लवकर सगळं समजेल, पण अजून तिला काही सांगूच नकोस. वेळ येईल तेव्हा सांगू, मी सांभाळतो सगळं. हे ऐकून सीमाच्या हातातला चहाचा कप थरथरू लागला. ती उठून दाराजवळ गेली, पण रवीने फोन ठेवला आणि तो आता आत आला. तो पुन्हा नेहमीसारखा हसत म्हणाला, वहिनी, चहा थंड होईल. त्या रात्री सीमाने एक निर्णय घेतला. आज मी झोपणार नाही. आज मी माझ्या डोळ्यांनी पाहणार रात्री घरात नेमकं काय घडतं. ती बेडवर पडली, लाईट बंद केला आणि डोळे बंद करून झोपायचं नाटक करू लागली. काही वेळ शांतता होती. मग तिच्या खोलीत दरवाजा हळूच किरकिर करत उघडला. तिचं हृदय जोरजोरात धडकू लागलं. कोणीतरी आत येत होतं. तिने डोळे बंद ठेवले होते, पण पुढच्या क्षणी तिच्या शेजारी कोणीतरी उभं राहिल्याची जाणीव झाली. ती अचानक नाकाजवळ रुमाल धरला गेला. त्या रुमालातून विचित्र वास येत होता. तिचं डोकं हलायला लागला आणि ती बेशुद्ध होण्याआधीच एकच गोष्ट तिने पाहिली. त्या माणसाच्या हातात एक अनोळखी ब्रासलेट होतं. ते ब्रासलेट रवीचंच होतं. दुसऱ्या दिवशी सीमा 12 वाजता उठली. ती रवीला जाब विचारायला गेली, तर तिला विकास तिथे दिसला. ती म्हणाली, तू कधी आलास? तो म्हणाला, मी तर केव्हाच आलोय. म्हटलं तुला सरप्राईज द्यावं, पण तू झोपली होतीस. पुढं तो म्हणाला, सीमा, मला सगळं माहीत आहे. त्या क्षणी सीमाच्या डोक्यात हजारो विचार फिरू लागले. ती अडखळत म्हणाली, काय माहीत आहे तुला? विकास म्हणाला, तू काल डॉक्टरकडे गेलीस. रवीनं मला सगळं सांगितलं. सीमाने रागाने रवीकडे पाहिलं. ती रडत रडत म्हणाली, विकास, यात माझी काही चूक नाही. मला डॉक्टरांनी सांगितलं की मी गरोदर आहे. विकास शांतपणे म्हणाला, सीमा, तू आधी शांत हो. उद्या आपण पुन्हा डॉक्टरकडे जाणार आहोत. या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी पहाटे आम्ही तिघं हॉस्पिटलचा रस्ता धरला. सीमाने अनेक तपासण्या पुन्हा करण्यात आल्या. थोड्याच वेळात डॉक्टर हसत खोलीत आल्या आणि म्हणाल्या, सीमा, तुझी चुकीची समज झाली. तू गरोदर नाहीस. कालचा रिपोर्ट दुसऱ्या एका रुग्णाच्या बरोबर गडबडून दिला गेला होता. हे ऐकता सीमाच्या डोळ्यात पाणी सुटले, सळसळले. तिने लगेच रवीकडे पाहिले. तो मात्र मान खाली घालून उभा होता. त्याच्या डोळ्यातही पाणी होतं. तो क्षणभर थांबला आणि अगदी हळू आवाजात म्हणाला, वहिनी, तुम्हाला खरोखर वाटलं की मी अशी भीषण गोष्ट करू शकेन? सीमाच्या तोंडातून एक शब्द फुटेना. इकडे विकास हसू लागला आणि म्हणाला, त्या रात्री मी खरंच घरी आलो होतो. तुला सरप्राईज द्यायचं ठरवलं होतं, पण दरवाजा आतून बंद होता, म्हणून मी खिडकीतून आत शिरलो. तू गाढ झोपेत अस्वस्थ असल्यासारखी हातपाय हलवत होतीस, म्हणून मी सर्दीच्या औषधाचा रुमाल तुझ्या नाकाशी धरला, यासाठी की तुला सुखद झोप लागावी. आणि ते ब्रासलेट रवीचंच होतं. त्याने माझ्यासाठी अगदी तसंच ब्रासलेट आणलं होतं. ते मी नुसतंच वापरायला सुरू केलं होतं. विकासचे शब्द ऐकल्यानंतर सीमाच्या मेंदूतले सगळे विस्कळीत कोडे एकदम सुटल्यासारखे झाले. तिने त्वरित रवीकडे पाहत माफी मागितली. रवी, खरंच मला माफ कर. मी तुझ्याविषयी पूर्णपणे चुकीचा गैरसमज करून घेतला. रवीने शांतपणे उत्तर दिले, वहिनी, माझ्यासाठी तुम्ही माझ्या आई पूज्य आहात. तुमच्याबद्दलही असाच वाईट विचार माझ्या मनात येऊ शकत नाही. त्या दिवसापासून सीमाला आयुष्याचा एक मोठा धडा मिळून गेला. कधीकधी अविचारीपणे आणि घाई काढलेले निष्कर्ष अगदी जिवलग नात्यांनाही नाजूक बनवतात. त्यामुळे कोणावरही डाग लावण्यापूर्वी तथ्याची सर्व बाजूने समजून घेणे आणि संयमाने सत्याचा शोध घेणे गरजेचे असते, हे तिला उमगले.